नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी अजूनही त्यांच्या पीक विम्याची या ठिकाणी वाट पाहत आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे किंवा ज्यांना कमी पीक विमा मिळालेला आहे, त्यांनी आता उर्वरित 75% पीक विमा कधी मिळणार याच्याबद्दलची विचारणा की याच्याबद्दलचे प्रश्न किंवा अशा एक प्रश्न या ठिकाणी विचारायला सुरुवात केलेली आहे. आणि तसं जर बघितलं तर खरंच अनेक शेतकऱ्यांच्या ज्या काही आहेत तर त्या प्रत्यक्ष भेटून असतील किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असतील तर विचारणा सुरू होतात की उर्वरित पीक विमा किंवा 75%चा पीक विमा नेमका कधी येणार आणि हा पीक विमा नेमका कधी मिळू शकतो याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2024 साठी राज्यामध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे जसं की प्रतिकूल परिस्थिती असेल, नैसर्गिक आपत्ती असेल किंवा पोस्ट हार्वेस्टिंगचं नुकसान असेल, तर अशा विविध कारणांसाठी जवळजवळ 3,720 कोटी रुपयांपेक्षा जास्तची जी काही रक्कम आहे तर ती पीक विम्यासाठी या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. यापैकी बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांच्या पीक विम्याचं वितरण सुद्धा झालेलं आहे आणि उर्वरित जवळजवळ 300 ते 350 कोटी रुपयांची जी काही रक्कम आहे तर ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याची प्रक्रियेला सुद्धा या ठिकाणी वेग येण्याचं आपल्याला दिसून येतं. याचा अर्थ पहिल्या टप्प्यामधील मंजूर करण्यात आलेला पीक विमा जवळपास पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यामध्ये आहे किंवा त्याची वाटप आता पूर्णत्वाकडे किंवा संपुष्टाकडे या ठिकाणी आलेले आहे अशाबद्दलची माहिती समोर येते. आता उर्वरित 75% म्हणजे नेमकं काय? शेतकऱ्यांना जसं की आपण पाहिलं होतं की नांदेड, परभणी असेल किंवा हिंगोली असेल या जिल्ह्यांमध्ये अधिसूचनेनुसार जे काही आहे तर ती 25% ची जी काही अग्रिमची रक्कम आहे तर ती दिलेली आहे. परंतु त्यांचे उर्वरित 75% म्हणजे नेमकं कसं? तर ज्यांचे कॅल्क्युलेशन झाल्यानंतरची जी काही रक्कम असते, आता कॅल्क्युलेशन कधी होतं तर ते कॅल्क्युलेशन पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे त्या ठिकाणी मंजूर होणाऱ्या पीक विम्याच्या आधारे त्या ठिकाणी केलं जातं. आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या वैयक्तिक पीक विम्याची जी काही रक्कम आहे तर ती मंजूर झालेली आहे. उदाहरणार्थ लातूर असेल, लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या, जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत, यवतमाळमध्ये आहेत की शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जी काही आहे तर ती खूप अतिशय कमी या ठिकाणी भेटलेली. या सर्व जिल्ह्यामध्ये कोणताही जिल्हा असो, महाराष्ट्रातील जर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अंतिम पीक कापणीच्या अहवालाच्या आधारे मंजूर झाली तर आपण त्याला 75% विमा त्या ठिकाणी म्हणतो आणि त्याची उर्वरित जी काही रक्कम असेल, आता जर एखाद्या शेतकऱ्याला रक्कम मंजूर झालेली आहे आणि पूर्वी त्याच शेतकऱ्याला 2,000, 2,500 किंवा 5,000-6,000 रुपयापर्यंत रक्कम मिळालेली असेल तर उर्वरित फरकाची जी काही रक्कम असणार आहे तर ती समायोजित करून त्या शेतकऱ्याला अंतिम मंजुरीनुसार पीक विमा त्या ठिकाणी दिला जाणार आहे. सपोज तुम्हाला 5,000 पीक विमा मंजूर झालेला आहे अंतिम अहवालानुसार आणि तुम्हाला 2,500 रुपये त्या ठिकाणी अग्रिम भेटलेला आहे तर तुम्हाला फक्त 2,500 भेटणार, कारण पहिले 2,500 आणि नंतरचे 2,500 असे एकूण पीक विमा त्या ठिकाणी आपल्याला भेटू शकतो. आता ज्या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना आता समजा नांदेडमध्ये असेल किंवा हिंगोलीमध्ये असेल किंवा परभणी असेल, जो 25% पीक विमा वाटप केलेला आहे त्या भागातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचं कॅल्क्युलेशन केलं जाईल आणि कॅल्क्युलेशनच्या आधारे जी काही रक्कम येईल ती उर्वरित रक्कम त्या शेतकऱ्यांना दिली त्या ठिकाणी जाणार आहे. आता जर मंजूर झाला कुठल्याही भागामध्ये, जळगाव असेल, नाशिक असेल, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा भागामध्ये जर मंजूर झाला तर त्याची रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाईल. आता कॅल्क्युलेशन होण्याचा कालावधी नेमका कसा असणार आहे तर कॅल्क्युलेशन होण्याचा कालावधी 8 फेब्रुवारी पासून सुरू होतो. फेब्रुवारीमध्ये, मार्चमध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केली जातात, परंतु मे संपला तरी कॅल्क्युलेशन दाखवण्यात आलेलं नाही. तर खरं तर हे कॅल्क्युलेशन या मे महिन्यापर्यंत अनिवार्य होणं गरजेचं होतं, कारण दुसरा हंगाम सुरू होतोय, दुसरी पीक विमा योजना सुरू होते. कंपन्यांचे जे काही अगोदरचे करार होते तर ते रद्द करून नवीन टेंडर त्या ठिकाणी जारी केले जात आहेत, टेंडर भरले जात आहेत, नवीन पीक विमा योजना राबवली जाते आणि याची सर्व प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे. नवीन पीक विम्याचा GR येण्यापूर्वी या कंपन्यांचे जे काही सेटलमेंट वगैरे असेल तर ते केलं जाणं अपेक्षित त्या ठिकाणी आहे. आता याच्यामध्ये जर राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विम्याच्या ज्या रकमा वितरित करत असताना त्यांचे सुद्धा टप्पे पाडले असतात. आता याच्यामध्ये ज्या भागामध्ये पीक विमा कंपनी पूर्वी तर योजनेसाठी शेतकऱ्यांचा हप्ता, राज्य शासनाचा हप्ता, केंद्र शासनाचा हप्ता, पहिला हप्ता, दुसरा हप्ता आणि उर्वरित शेवटची रक्कम ज्या काही आहे तर ती 40%, 20% अशा प्रकारात तर पीक विम्याच्या कंपन्यांना त्या ठिकाणी दिली जात होती. आता किंवा पहिल्या टप्प्यासाठी रक्कम कंपन्यांना देण्यात आलेल्या आहेत, अजूनही हजारो कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून विमा कंपन्यांना देणं बाकी आहे, अशा पद्धतीची बातमी बाहेर येते.
आता जे काही शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना देणं बाकी आहे, या रकमा पूर्णपणे वर्ग झाल्यानंतरच जरी कॅल्क्युलेशन झालेलं तरी सुद्धा या पीक विम्याचं पुढील टप्प्यामध्ये साधारणपणे मे महिन्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा एक मोठ्या प्रमाणात विचारणा करण्यात येत होती की बाबा 75% पीक विमा नेमका कधी भेटणार आणि भेटणार तर कशा पद्धतीनं भेटणार, किंवा 75% पीक विमा म्हणजे नेमकं काय. तर या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर आम्हाला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आम्ही त्यावरती सोल्युशन घेऊन येण्याचा प्रयत्न करूया, त्यावरती उपाय आणण्याचा प्रयत्न करूयात. व्हिडिओ आवडला जर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.